नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात नाशिक पोलिसांनी छापासत्र सुरू केलंय। शहराच्या विविध भागात 7 विक्रेत्यांकडून पोलिसांनी 25,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केलाय। बंदी असताना देखील विक्रीसाठी नायलॉन मांजा ठेवल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकमध्ये पतंगबाजीसाठी अजूनही नायलॉनच्या मांजाचा वापर होत असल्याचं दिसून येतंय। गेल्या 6 दिवसात 16 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे। नायलॉन मांजा न वापरण्याचं आवाहन देखील पोलीस करतायत। नाशिक शहर पोलिसांनी नायलॉन मांजाच्या विरोधात चांगल्या प्रकारे मोहीम सुरू केलेली आहेत आणि वेगवेगळ्या केसेस वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडे दाखल झालेल्या आहेत। याच्यामध्ये आतापर्यंत आपण फक्त विक्रेत्यावरच कारवाई करत होतो, परंतु इथून पुढे त्या विक्रेत्याने कुठून तो मांजा माल विकत आणला आणि प्रोड्युसर कोण आहे याच्यापर्यंत पण जाऊन आम्ही त्यांच्यावर पण इथून पुढे कारवाई करणार आहोत।